माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चिट देण्यात आली। महाविकास आघाडी सरकारच्या काळात परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। शहापूरच्या आरएस दामान या शाळेतील आणखी 3 शिक्षकांना अटक करण्यात आली आहे। शाळेत पाळी आल्यानं मुलींची कपडे काढून तपासणी करण्यात आली होती आणि या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली। हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक घटली आणि सध्या हळदीला 800 रुपये ते 1000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। घसरलेल्या दराचा हळदीच्या आवकेवर परिणाम झाला। नांदेडच्या बिलोलीमध्ये महिनाभरापूर्वी झालेला डांबर रस्ता हाताने उखडून दाखवत एका ग्रामस्थाने निकृष्ट रस्त्याच्या कामाची पोलखोल केली। संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली। वाळवा तालुक्यातील एतवडे बुद्रुक इथल्या मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली। अंत्यविधीसाठी असलेल्या जागेवरील पत्र्याचं शीड जळाले, त्यामुळे मृतदेहाचं दहन करताना पत्र्यातून गळती होते, त्यामुळे नागरिक हैराण झाले। रत्नागिरीच्या केळशी गावाजवळील याकूब बाबा दर्ग्याकडे जाणारा रस्ता खराब आणि अपूर्ण अवस्थेत आहे। स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांकडून शासनाने तात्काळ लक्ष घालून रस्त्याची गैरसोय दूर करावी अशी मागणी होते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड मार्ग खड्ड्यांनी भरून गेलेला आहे। दुचाकीस्वारांचे हाल होत असून अनेकांना पाठीच्या आणि मणक्याच्या दुखण्यांना सामोरं जावं लागतंय। अपघातांचं प्रमाणही झपाट्याने वाढलंय। रायगड जिल्ह्यातील पेण पोलीस वसाहतीची अत्यंत बिकट दुरावस्था झाली असून कोणत्याही क्षणी ही वसाहत कोसळण्याची दाट भीती व्यक्त केली जाते। मोडकळीस आलेली ही पोलीस वसाहत नव्याने बांधून भाडेतत्वावर राहणाऱ्या पोलिसांना याचा आसरा मिळावा अशी मागणी जी आहे ती सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केली। देवगड तालुक्यातील किंजवडे बाईतवाडी आणि खालची कदमवाडी यांना जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव कोसळला। स्थानिक ग्रामस्थ या साकवाची डागडुजी करत असताना ही घटना घडलेली आहे आणि सुदैवानं या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही। नंदुरबार शहरातून जाणाऱ्या महामार्गाची 2 ते 3 पावसातच चाळण झाली। शहरातील दंडपाणेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावर मोठा खड्डाच पडला आणि यातून मार्ग सोडताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये एसटी महामंडळाच्या लालपरीला गळती लागली आणि या गळतीतच एका महिला प्रवाशानं हातात छत्री घेत बसमधून प्रवास केलेला आहे। हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय। सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रजमध्ये बेंदूर सणानिमित्तानं गजा बैलाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। गजा बैलाच्या सांगड्याचा मिरवणूक सोहळा कसबे डिग्रज गावामध्ये पार पडला। नाशिक शहरातील खड्ड्यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला असून शहरातील खड्ड्यांसंदर्भात निवेदन देण्यात आलं। ठाकरे गटाकडून जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला। नाशिक जिल्हा परिषद लैंगिक छळ प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने एंट्री घेतली। राष्ट्रीय महिला आयोग देखील या प्रकरणाची चौकशी करणार आहे। पुढील 3 दिवसात चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले। जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बरसणारा पाऊस आता काहीसा विश्रांती घेणार आहे, त्यामुळे आता जळगावकरांना श्रावण महिन्याची वाट पाहावी लागणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्मचारी वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेले आहेत आणि यावेळी त्यांनी तीव्र विरोध करत निषेध नोंदवलाय। खासगीकरणाला विरोध करण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं। पंढरपुरात आषाढी वारीची सांगता होते आणि परंपरेप्रमाणे सर्व मानाच्या संतांच्या पालख्या आज सकाळी गोपाळपूर इथल्या गोपाळकृष्ण मंदिरासमोर जाऊन पोहोचल्या आणि या ठिकाणी भाविकांनी एकमेकांना दहीदूध काला वाटला। गोपाळ काल्याच्या निमित्ताने हजारो वारकऱ्यांची मांदेळी गोपाळपूर इथे एकत्रित झाली होती। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील गौतळा पाटणा अभयारण्यात पर्यटकांना बंदी असल्याने अभयारण्यात शुकशुकाट पाहायला मिळतोय। ऐन पावसाळ्यात प्रसिद्ध केदारकुंड धवलतीर्थ धबधब्यावर जाण्यासाठी बंदी असल्यानं परिणामी चंडिका देवीच्या पुरातन मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या घटली आहे। राज्यात मागील काही वर्षात वकिलांवर प्राणघातक हल्ल्यांची मालिका पाहायला मिळते आणि या प्रकरणी पंढरपुरात वकील आक्रमक झाले असून त्यांनी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा अशी मागणी करत आमरण उपोषण सुरू केलंय। निफाडमध्ये सावजाचा पाठलाग करताना एक बिबट्या विहिरीत पडला होता आणि याची माहिती मिळताच वन विभागानं रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्याला जीवनदान दिलं। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला। जखमी शेतकऱ्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शेतकरी गणेश सयाजी वाबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवण्याचं काम महापालिकेने हाती घेतलं आहे। हर्सूल टी पॉइंट इथे कारवाई दरम्यान मनपाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला।
बीडच्या माजलगाव इथल्या धरणालगत माजलगाव शहरासाठी पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचं काम सुरू आहे आणि यावेळी धरणाच्या मुख्य भिंतीपासून काही अंतरावरच ही विहीर खणली गेल्यानं खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंगही करण्यात येतं आणि त्याचं संपूर्ण परिसराला हादरे बसलेले असून धरणाच्या भिंतीलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम थांबवण्यात यावं अशी मागणी जी ती करण्यात येते. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील हरदोली इथल्या महालक्ष्मी पेट्रोल पंपावर एका ग्राहकानं बॉटलमधून पेट्रोल घेतलं आणि काही वेळातच या बॉटलमध्ये पेट्रोलऐवजी पाणी दिसून आलं आणि त्यामुळे ग्राहकानं जाब विचारला, मात्र त्याला कुठलंही उत्तर न मिळाल्यानं त्यानं तहसीलदाराकडे तक्रार केली. पुणे महापालिकेच्या मैदानावर यंदा वादन पथकाला परवानगी नाहीये. महापालिकेकडे आलेले सगळे प्रस्ताव महापालिकेने नाकारले. खेळाडूंना होणारा त्रास लक्षात घेता क्रीडांगणावर वादन पथकाला परवानगी नाकारण्यात आली. चांदवडच्या राहुळ घाट परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जीरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. एका पोल्ट्री फार्मजवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला. बिबट्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. देशातील पहिले महिला विद्यापीठ असलेल्या SNDT विद्यापीठाला नुकतंच 110 वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्ताने पाटकर हॉलमध्ये वर्धापन दिनाचा सोहळा पार पडला. नेमक्या याचवेळी विद्यापीठाला A+ हा दर्जा मिळाला, त्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला. धुळे जिल्ह्यात पुराच्या पाण्यातून मोटरसायकल नेणं तरुणाला महागात पडलं. दुचाकीस्वार वाहून जात असताना परिसरातील नागरिकांनी धाव घेत बचाव कार्य करत दुचाकीस्वाराचा जीव वाचवला. यवतमाळ जिल्ह्यात पावसानं जोर धरल्यानं नदी नाल्यांना पूर आला आणि या पावसामुळे वर्धा आणि खुनी नदीला पूर आला असून वर्धा नदीच्या पुलावरनं पाणी वाहत असल्यानं राळेगाव ते वरोरा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे, तर पाटणबोरी मार्गही वाहतुकीसाठी ठप्प झाला. नागपूरच्या बेलतरुडी भागात शाळेच्या परिसरात अजूनही पाणी साचलंय. शाळेच्या आवारात पाणी साचल्यानं आजही शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. पुढे पाहूयात. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मांडण्यात आलेले. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मांडलं. शहरी माओवादाला आळा घालण्यासाठी विधेयक आणण्यात आलेलं आहे आणि संयुक्त चिकित्सा समितीचे त्यांनी आभार मानलेले आहेत. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकावर 12,500 हरकती आणि सूचना आलेल्या आहेत. जनतेच्या 12,000 सूचनांचा विचार केला जाईल असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. माओवाद हळूहळू संपुष्टात येऊ लागला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात केवळ 2 तालुक्यात माओवाद सक्रिय असल्याचं म्हटलेलं आहे. या संघटना लोकशाही भारताचं संविधान मानत नाहीत असं देखील मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं. हे विधेयक शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी नमूद केलेलं आहे. आणि याच विषयी अधिक आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत विशेष सरकारी वकील कायदेतज्ञ उज्ज्वल निकमजी. उज्ज्वल निकमजी, पहिला प्रश्न की या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाबद्दल काही गैरसमज असतील, काही समज असतील, कसं बघता आपण याकडे? कुठलाही कायदा ज्या वेळेला नवीन अस्तित्वात येतो त्यावेळेला जनतेच्या मनात काही लोक भीतीचा बागुलबुवा निर्माण करतात. हा कायदा अतिसंवारक आहे, या कायद्याने आमचं घटनात्मक स्वातंत्र्य हिरावून जाईल, अशा प्रकारची तक्रार ही सर्वसाधारणपणे सुरुवातीला केली जाते. मला ही कल्पना आहे की कायदा हा नेहमीच ज्याप्रमाणे परिस्थिती असेल त्याप्रमाणे काही वेळेला त्याच्या दुरुस्त्या कराव्या लागतात. परंतु विशेषतः हा जो कायदा आता अस्तित्वात आलेला आहे, विशेषतः जनसुरक्षाचा कायदा, आपल्याला कल्पना असेल की या देशामध्ये काही राज्यांमध्ये विशेषतः माओवाद्यांचं जास्त प्राबल्य होतं. विशेषतः त्याकरता छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल किंवा आंध्र प्रदेश किंवा ओडिसा, येथे देखील हा कायदा अस्तित्वात आलाय. पण हा कायदा खरोखर आमच्यावरती अन्याय करणार आहे का, अत्याचार करणार आहे का, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उभा राहू शकतो. बरोबर. परंतु मी या कायद्याचं ज्यावेळेला प्रारूप बघितलं त्यावेळेला मला असं लक्षात आलं की या कायद्यान्वये विशेषतः जे बेकायदेशीरपणे निधी संघटनांना पुरवतील आणि अशा संघटना जर नक्षल भागात, विशेषतः शहरी भागात जे अस्तित्वात आलेल्या आहेत, त्यांना पायबंद घालण्याकरता केलं. पण कोणाच्या मनात जर अशी भीती असेल की आपल्याला राजकीय विरोधक म्हणून आपल्याला याच्यात बळी करताय, त्याला देखील निश्चितपणे उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. म्हणजे फक्त सत्र न्यायालय, मग सत्र न्यायालय तारीख पे तारीख असा प्रकार नाहीये. एक सल्लागार मंडळ असेल,
त्या सल्लागार मंडळानंतर उच्च न्यायालयापुढे त्याला दाद मागता येते. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी हा जनसुरक्षा कायदा आहे, हा शहरी भागात अशा प्रकारची डावी विचारसरणी येऊन आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला घटनेने राज्य दिलेलं आहे त्याला सुरुंग लावायचा. हम्म. म्हणजेच काय, की लोकशाहीवरती विश्वास ठेवायचा नाही, लोकशाही राज्य चालू द्यायचं नाही. जी. म्हणजे मुद्दाम मी येथे नमूद करेल की ज्यावेळेला खैरलांजीचा खटला मी चालवत होतो, हम्म. अर्थात त्याच्यात सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली, परंतु त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री आर आबा यांनी मला सांगितलं होतं की या खटल्याच्या निमित्ताने काही नक्षल देखील भंडारा जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे, असं आबांना आयबी कडनं ती माहिती मिळाली. आबांनी हे कानावरती माझ्या टाकण्याचं कारण असं की हा खटला आम्हाला अधिक सक्षमतेने चालवायचा आहे. लोकांचा कायद्यावरती विश्वास आहे. कायद्याचा उगम बंदुकीच्या गोळीतून होत नाही, तर कायदा हा श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. बाबासाहेबांनी जी घटनात्मक आम्हाला अधिकार दिले, ते घटनात्मक अधिकार जर कोणी व्यक्ती दडपशाहीच्या मार्गाने बंदुकीच्या जोरावर हिरावून घेत असतील, म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आज जे विधानसभेत सांगितलं की हा कायदा अस्तित्वात येण्याची कारण मीमांसा केली, हे अत्यंत स्तुत्य आहे. कायद्याचा विद्यार्थी मी या नात्याने सांगतो की आपल्याला निश्चित हा कायदा शहरी भागामध्ये अशा प्रकारचं बेकायदेशीर कृत्य कोणी करू नयेत, जेणेकरून हम करे सो कायदा आणि बंदुकीच्या गळावरती आम्ही सरकार चालवू असा जर वेडेविचार कोणी करत असेल तर त्याला पायबंद घालण्याकरता हा कायदा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाबद्दल निकम सर, पत्रकारांमध्ये देखील, खास करून प्रिंट मीडियाचे जे पत्रकार आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे पत्रकार आहेत, यांच्यामध्ये देखील काही समज पक्के होताना दिसतात. व्यक्त होणं कठीण होत बसेल, निर्बंध घातल्या जातील, काय नेमकं? कारण हे प्रारूप आपण स्वतः जवळून वाचलेलं आहे, काय वाटतं आपल्याला? मला वाटतं ही भीती अनाठायी आहे, कारण व्यक्त होण्याला कुठेही मर्यादा नाही, परंतु देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचणारे किंवा चिथावणी देणारे वक्तव्य आपल्याला करता येणार नाही. आणि याउपरी कोणाला जर वाटत असेल की आम्ही राजकीय बळी आहोत किंवा आम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार हिरावून घेतलाय, तर त्याला दाद मागण्याचा निश्चित अधिकार आहे, नाही असं नाहीये. आणि कुठलीही गोष्ट पोलीस तपास यंत्रणेला करण्याच्या अगोदर पुरावे लागतात. ते पुरावे न्यायमंडळ हे तपासत असतं. आणि म्हणून मला वाटतं तशी भीती बाळगण्याचं काही कोणाला कारण नाही. पत्रकारातही देखील व्यक्त होऊ शकतात. लोकशाहीचं महत्व हेच आहे की आमचं चुकलं असेल, टीका होत असेल, तर राजकीय व्यक्तीने देखील ही टीका सहन केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून लोकशाही हे प्रबळ होतच असते. निकम सर, हे प्रारूप विधेयकाचं आपण वाचलंय, काय प्रमुख मुद्दे यामध्ये आहेत? म्हणजे आपल्या दर्शकांना जर सोप्या भाषेत हे समजून सांगायचं झालं तर हे नेमकं काय, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक नेमकं काय? नाही, यामध्ये अनेक वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. विशेषतः आर्थिक मदत, माझा जो प्रारूप समोरच आहे की आर्थिक मदत जर कोणी करत असेल तर त्याद्वारे काय केलं पाहिजे, त्याला कंट्रोल केलं पाहिजे. सल्लागार मंडळ याच्यामध्ये नेमण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावरती सल्लागार मंडळाच्या अहवालावरती काय कारवाई करता येईल आणि बेकायदेशीर कृत्य करण्याच्या प्रबोधनासाठी वापरलेली जागा अधिसूचना करता येते. आणि बेकायदेशीर संघटनेचा निधी, विशेषतः आपल्याला कल्पना असेल की मला जी माहिती मिळालेली आहे की काही वेळेला परदेशातून देखील असा ही मदत पुरवली जाते, रसद पुरवली जाते. आणि ही रसद कशा रीतीने पुरवली जाते की एनजीओच्या नावाखाली पुरवली जाते. आणि म्हणून त्याच्यावरती आज नियंत्रण असलं पाहिजे. माझ्या मते या कायद्यामध्ये जसा अधिकार दिलेला आहे तसा अधिकारांचा गैरवापर होऊ नये अशा तरतुदी देखील आहेत. आणि म्हणून आज आपल्याला याच्यावरती निश्चितपर्यंत विधिमंडळाने हा माझ्या मते पारित केला असेल कायदा, कारण मुख्यमंत्र्यांचं मी भाषण ऐकलं नाही, परंतु निश्चित मध्ये एक चांगलं बिल या निमित्ताने आपण कायदा आणतोय. कारण महाराष्ट्र प्रगत राहील याच्यावरती न्यायला माननीय मुख्यमंत्र्यांनी जे स्पष्टीकरण केलेलं आहे, कायद्याची कारमीमांसा स्पष्ट केली, ते अत्यंत स्तुत्य आहे. निकम सर, शहरी माओवादाला पाठिंबा देणाऱ्या काही संघटना ज्या खरं तर फार छुप्या पद्धतीने छुपा अजेंडा ठेवून काम करत असतात, याच संघटनांचा यामध्ये समावेश आहे की इतरही काही संघटना जे काहीतरी बेकायदेशीर कृत्य करण्याच्या संदर्भात फंडिंग करण्याचं काम करतात, याचा देखील समावेश करण्यात आलाय का?
विशेषतः प्रामुख्याने हा कायदा जो आहे, या कायद्याचा उद्देश हाच आहे की कुठल्याही राजकीय सत्तामध्ये अशा प्रकारे राजकीय सत्ता असू नये किंवा आम्हाला जे घटना दिलेली आहे, ज्या घटनेने आमचं राज्य स्थापन झालेलं आहे, त्याच्या सार्वभौमत्वाला कुठे धोका निर्माण होऊ नये अशा रीतीने ज्या संघटना प्रयत्न करतात, विशेषतः बुद्धिभेदही केला जातो. आणि म्हणून अशा प्रकारचा प्रचार करणारे लोक किंवा अशा प्रकारचा शहरी निधी वापरून शहरामध्ये अशा प्रकारच्या संस्था चालवणं, याला देखील वचक घालण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. आता यावरती काही हरकती देखील आलेल्या आहेत. साधारण 12,000च्या संदर्भातल्या हरकती आहेत. काय नेमकी आता याच्यातली पुढली प्रक्रिया असू शकते हे विधेयक पारित करून घेण्याच्या संदर्भात? तर असं आहे की हे विधेयक मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मी आत्ताच आपल्या चॅनलवरती ऐकलं की काही सूचना देखील चांगल्या विधायक आल्या आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचं स्वागत देखील केलेलं आहे. आणि म्हणून या सूचनांचा पुनर्विचार केला जाऊ शकतो आणि पुनर्विचार केल्यानंतर मग मात्र सरकारला हा दोघी विधिमंडळात ठेवल्यानंतर मग हा कायदा पारित होतो. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. फार सोप्या भाषेत आपण या विधेयकाबद्दलची माहिती जी ती आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवली. बघूयात आता सभागृहात हे विधेयक जे आहे सभागृहाच्या पटलावरती मांडण्यात आलेले आहे आणि त्यानंतर आता पुढे यावरती चर्चा देखील केली जाईल. काही सूचना येतील, ज्या सूचनांचा देखील समावेश या विधेयकाच्या संदर्भात केला जाऊ शकतो.